नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आता उन्हाळा चालू झाला आहे, तर उन्हाळी वाळवणाला पण सुरुवात झाली आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये आज वेपर्स बनवणार आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत बाजारासारखे बटाटा वेपर्स बनवणार आहोत. तर खूप लोकांचे प्रॉब्लेम असते की वेपर्स कुरकुरीत होत नाहीत, काळे पडतात किंवा मग जास्त सॉफ्ट राहतात. तर म्हणून आज मी तुम्हाला सगळे टिप्स सांगणार आहे. तर आणि तुरटीचा वापर बिलकुल न करता एकदम पांढरे शुभ्र वेपर्स बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्लीज प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आधी इकडे बटाटे 2 किलो बटाटे घेतले आहेत मी. तर स्वच्छ धुवून घेतले आहे, कारण की स्वच्छ धुणं खूप आवश्यक आहे. वर बरीचशी धूळ असते, तर छान 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर मग बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. याप्रमाणे सर्व साल काढून घ्यायची आणि इकडे साईडला मी पाणी घेतलं एका भांड्यामध्ये थंड. तर त्यामध्ये ही साल काढलेले बटाटे टाकून द्यायचे आहे, कारण की बटाटे लाल पडणार नाहीत. तर बघा, याप्रमाणे सर्व साल काढून घेणार आहे मी बटाट्याची. जे साल काढायची असते ना खिसणी, त्याने काढून घ्यायचे आहेत. तर सर्व साल मी आता काढून घेणार आहे. आणि बघा, इकडे पाण्यातच ठेवले आहे, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि ही जी साल काढलेली असते ना, ही छान सुकवत ठेवायची उन्हामध्ये. पावडर करून झाडांना टाकासाठी खूप छान असते. आणि नंतर मग एका ताटामध्ये पाणी घेतलं आहे आणि ही खिसणी. तर पहिली टिप ही की व्यवस्थित एकाच डायरेक्शन मध्ये छान वरून खालपर्यंत असं खिसत न्यायचं आहे. म्हणजे उलट्या याने नाही आणायचं, वर नाही आणायचं आहे, नाही तर तुकडे पडतात. हे बघा, एकाच डायरेक्शन मध्ये असं खिसल्याने छान पातळ मस्त वेपर्स तयार होतात. एकदम असे पातळ पण करायचे नाही किंवा मग जास्त जाड पण करायचे नाही, मिडियम साईजचे करायचे आहेत. तर आणि पाणी घेतलं आहे मी शक्यतो त्यामध्ये ताटामध्ये, जेणेकरून त्यात व्यवस्थित बटाट्याचे वेपर्स पडतील. तर याप्रमाणे छान पाडून घेतले मी काही. तर आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे, दुसऱ्या पाण्यात टाकणार आहे. इकडे मी साईडला दुसऱ्या भांड्यात पाणी घेतलंय, तर त्यात टाकून घेणार आहे आता हे वेपर्स. तर बघा, बराचसा टार्च असतो यामध्ये, व्हाईट व्हाईट, तर ते सर्व निघून जातं. आणि परत दुसरे आता थोडे राहिले आहेत बटाटे, ते त्याचे चिप्स मी पाडून घेणार आहे परत त्याचप्रमाणे. या पद्धतीने छान चिप्स पाडून घ्यायचे आहेत सर्व. आणि हे पाणी 1 ते 2 पाण्याने, म्हणजे हे चिप्स 1 ते 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बघा मी कशा प्रकारे धुवून घेते. आणि पांढरं शुभ्र पाणी जोपर्यंत आपल्याला दिसत नाही ना, तोपर्यंत 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचे स्वच्छ. ह्यामधील सर्व स्टार्च जे असतो ना, तो सर्व निघून जातो. आणि 1 ते 1.5 तास छान झाकून ठेवायचे. मी तुरटीचा वापर बिलकुलच केला नाही, तुम्ही बघत असाल मी तुरटी वापरलीच नाहीये. तुरटीचा वापर न करता एकदम पांढरे शुभ्र चिप्स तयार होतात. आणि इकडे मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं उकळण्यासाठी. आणि जेव्हा आपण रात्री चिप्स पाडून ठेवतो ना, तेव्हा तुरटीचा यूज करायचा. पण मी काही माझे प्रत्येकाचं होत नाही रात्रीच करून ठेवणं, त्यामुळे मी दिवसाच करत आहे. आणि प्रत्येकाकडे तुरटी असते ही काही आवश्यक नाही ना, त्यामुळे मग या पद्धतीने केलं तरी चालतात. आणि एकदम कुरकुरीत छान चिप्स तयार होतात. तर आता हे परत एका पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतले मी. याप्रमाणे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर मग त्या उकळलेल्या पाण्यात टाकणार आहे. आता या पाण्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. जे तुम्ही उपवासाला यूज करताना ते मीठ टाकलं तरी चालतं. आणि आता हे जे चिप्स पाडून घेतले आहे ते सर्व टाकून द्यायचे त्यामध्ये. पाणी उकळलेलं असतं, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही, लवकरच वाफवले जातात हे चिप्स. तर या पद्धतीने छान 10 मिनिटं छान होऊ द्यायचे. आणि एका पातेल्यात बसले नव्हते, म्हणून मी दुसऱ्या पातेल्यात इकडे साईडला पण थोडेसे ठेवले होते. या पद्धतीने छान थोडा वेळ होऊ देणार आहे मी. लगेचच लक्षात येतं आपल्याला झाले की नाही झाले चिप्स तयार शिजून म्हणून. छान 1 ते 2 वेळा छान फिरून घ्यायचं, थोडा वेळ झाकून ठेवायचं, लवकर होतात मग. आणि बघा, इकडे मस्त असे चिप्स तयार झालेत. थोडंसं असं नखाने दाबून बघायचं आहे, नाहीतर असं फोल्ड केल्यानंतर ते तुटत नाहीत. बघा, व्यवस्थित राहतात. समजून जायचं की चिप्स झाले तयार. आता हे सर्व पाणी हे चिप्स काढून घेणार आहे एका चाळणीमध्ये. खूप जास्त शिजून नाही घ्यायचे. तर या पद्धतीने छान शिजवून घेतले. आता हे एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे, कारण की पाणी सर्व त्याचं म्हणजे पूर्ण पाणी निघून जातं.
आणि नंतर मग लगेचच मी फॅन खाली सुकवत ठेवले होते. एक दिवस असंच थंड म्हणजे घरामध्ये सुकवत ठेवायचे फॅन खाली, आणि हे लवकरच सुकतात, जास्त वेळ लागत नाही. तर इकडे सर्व चिप्स मी आता असे टाकून देणार आहे. कापड घेतला त्यावरती टाकून देणार आहे. बघा या पद्धतीने सर्व चिप्स मी टाकून घेतले होते. आता दिवसभर फॅन खाली ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी एक ऊन दिली मी, आणि नंतर हे बघा इतके छान वेपर्स तयार झाले. एकदम कुरकुरीत आणि मस्त वेपर्स तयार झाले. बघू शकता तुम्ही, बिलकुलही लाल नाही झाले किंवा काळे नाही झाले, मस्त वेपर्स तयार झाले पांढरे. तर या पद्धतीने तुमचे पण वेपर्स तयार होतील. तुम्ही असे ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आता तळून पण दाखवते मी तुम्हाला. एकदम कुरकुरीत आणि फॅन खाली करायचे, म्हणजे जास्त ऊन नाही द्यायची याला. दुसऱ्या दिवशी 1 ते 2 तास बस थोडीच ऊन द्यायची आणि लगेचच पॅक बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. 1-2 वर्षे आरामात राहतात. तर तळून पण दाखवते. बघा इतके छान पांढरे शुभ्र वेपर्स तयार झाले. एकदम कुरकुरीत वेपर्स होतात. अगदी आपण मार्केटमधून आणतो त्याप्रमाणेच तयार होतात. तर दुसऱ्यांदा पण मी थोडे तळून दाखवते तुम्हाला. आणि मेन टिप म्हणजे दुसरी, छान जास्त तेल गरम करायचं नाही, साधारण गरम करायचं. खूप जास्त तेल गरम केलं ना तर लवकरच करपतात. त्यामुळे या पद्धतीने छान काढून घ्यायचे आहेत. बघा किती छान चिप्स तयार झालेत. मी 2 ते 3 वेळा तुम्हाला तळून पण दाखवले आणि एकदम कुरकुरीत मस्त असे चिप्स तयार झालेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा तुम्हाला कमेंट करून, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सांगा मला. एकदा मी तोडून पण दाखवते तुम्हाला. एकदम कुरकुरीत मस्त वेपर्स तयार झाले. छान यावरती तिखट मीठ टाकलं ना तर खूप भारी लागतात आणि मुलांना पण खूप आवडतात. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.